चित्रगुप्त महाराज, चित्रगुप्त महाराज, कुठे आहात तुम्ही? मला तुमच्याशी बोलायचंय. कुठे आहात तुम्ही? तिकडे आनंदी कळवळते, मला तिथे असायला हवंय. कुठे आहात तुम्ही चित्रगुप्त महाराज? चित्रगुप्त महाराज, कुठे आहात तुम्ही? मला बोलायचंय तुमच्याशी. नेमकं काय तुमच्या मनात? आनंदीला का त्रास होतोय? 8व्या महिन्यात तिला बाळ का होतंय? आता या भूतलावर ही पहिलीच वेळ आहे का की एखाद्या गरोदर स्त्रीला 8व्या महिन्यातच कळा चालू झाल्यात? नाही चित्रगुप्त महाराज, पण तुम्हाला माहितीये ना, आनंदीच्या जीवाला धोका आहे, बाळाच्या जीवाला धोका आहे. जर तिच्या आयुष्यामध्ये मातृत्वाचं सुख नव्हतं तर तिला आई होण्याची संधी तुम्ही का दिलीत? हो, पण हा धोका पत्करायचा की नाही हे सर्वस्वी तिच्याच हातात आहे ना. हो, पण ज्या बाईला बाळाला जन्म देण्याची इच्छा आहे, तिला मातृत्वाचं सुख हवंय, ती या सगळ्या गोष्टींकडे नाही पाहणार. ती हा धोका पत्करणारच. पण चित्रगुप्त महाराज, तुम्ही आनंदीला हे सुख देताय जे तिच्या जीवावरती बेते. तुम्हाला आनंदीला पुन्हा दुःखात बघायचंय का? तुम्ही माझा राग तिच्यावरती काढताय का? हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. आनंदी ज्या क्षणी गरोदर राहिली त्या क्षणीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की यापुढे तिचा आणि तुमचा संबंध नाही. आता आनंदीच्या पोटी मुलगा जन्माला येणार की मुलगी हे सगळं तिचं नशीब ठरवेल. हा, तुम्ही बरोबर होता, कारण तिच्या पोटी तुमची वर्णी लागणार होती. पण ज्या क्षणी दुसरं बाळ तिच्या पोटी आलं, दुसऱ्या कोणाची वर्णी लागली, त्या क्षणी तुमचा आणि तिचा संबंध संपला. हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं असताना देखील तुम्ही त्या माणसांबरोबर त्यांच्या घरात राहत होता. अच्छा, म्हणजे त्याची शिक्षा देताय का तुम्ही आनंदीला? नेमकं काय तुमच्या मनात? काय चाललंय हे सगळं? ते मी सांगू शकत नाही, पण याचा तुमच्याशी तरी काही संबंध नाहीये. तुम्ही या घरासाठी पूर्णपणे भूतकाळ आहात आणि त्याच्या भविष्याशी तुमचा काहीही संबंध नाहीये आणि नसणार. हे पहा, काहीही झालं ना तरी आनंदीला आणि बाळाला काहीही होता कामा नये. कशी खात्री देऊ की मी आनंदीसाठी बाळासाठी काहीही करायला तयार आहे? तुम्ही सांगा मला, मी काय करायला हवंय? आई, नर्स नर्स प्लीज मला येऊ द्या ना. मी तिला एकटं नाही सोडू शकत. मी हसबंड आहे तिचा. तुम्ही आतमध्ये नाही येऊ शकत. प्लीज नर्स मला येऊ द्या ना. तिची अवस्था खूप वाईट आहे. अहो, त्यांची डिलिव्हरी आहे, त्यांना ऑपरेट करायचंय. तुम्ही नाही येऊ शकत आतमध्ये. अलाव नाही तुम्हाला. प्लीज प्लीज नर्स, प्लीज ऐकून घ्या ना. काय प्रकार आहे? डॉक्टर प्लीज, हे बघा, तिची कंडिशन खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणताय ना. मला तिच्यासोबत थांबू द्या ना. बाळाच्या वडिलांना डिलिव्हरी रूम मध्ये अलाउड करतात ना? ठीक आहे, तुम्ही भेटायला आहे त्यांना. या. आनंदी, आनंदी काळजी करू. बाळाला काही होणार नाही. मला काही झालं तरी चालेल, बाळाला काही होत नाही. नाही आनंदी, हे बघ, तुला आणि बाळाला काही होणार नाही. तुम्ही दोघे व्यवस्थित सुखरूप असतात. डॉक्टर आहेत ना. आणि हे बघ, घाबरू नकोस आनंदी, घाबरू नकोस तू. मालती, तू इथे काय करतेस? मला रावलं नाही हो घरी. मला सांगा, आनंदी कशी आहे? काय अजून कळलं नाही ग. राघव आत्ताच आतमध्ये गेलाय. कदाचित डिलिव्हरी व्हायची शक्यता आहे. डिलिव्हरी? अहो, 8व्या महिन्यात डिलिव्हरी? अरे बापरे, मग कसं होणार दोघांचं? तेच कळत नाही हो. 8व्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे बाळाला धोका असतो ना. माझा नातू सुखरूप राहू दे बाबा. देवाने आनंदीला ही एकच संधी दिली आहे बाळंतपणाची, ते पण अशी. देवा, सगळं नीट होऊ दे, माझा नातू सुखरूप असू दे. असे काय बघताय?
आता नाहीये राघव इथे, म्हणून तुमच्या समोर मनातल्या भावना व्यक्त करते. काय करू मी? देवा, आमच्या आनंदीला सुखरूप यातून बाहेर काढ. आणि तेव्हा माझ्या नातवाला पण सुखरूप यातून बाहेर काढ रे देवा. बोला ना चित्रगुप्त महाराज. त्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकत नाही. असं काय करताय तुम्ही चित्रगुप्त महाराज? आनंदीसाठी, बाळासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही सांगा ना काय करू मी? तुम्ही मागाल ती गोष्ट मी द्यायला तयार आहे. सांगा तुम्ही फक्त मला. तुम्ही आणि मला काय देऊ शकणार आहात? तुम्ही तर एक आत्मा आहे फक्त. तुमच्याकडे काय आहे मला द्यायला? माझं अस्तित्व. आनंदीसाठी, बाळासाठी मी माझं अस्तित्व संपुष्टात आणायला तयार आहे. तुमचा हा नियम आहे ना, आत्म्याच्या बदल्यात आत्मा. मग माझं अस्तित्व संपुष्टात आणा आणि आनंदीच्या बाळाला या भूतलावरती जन्म दे. मला माझ्या मुलीला मोठं होताना नाही पाहता आलं ना तरी मला हरकत नाहीये. मला खात्री आहे माझ्या चिंगीची काळजी आनंदी चांगल्या पद्धतीने घेईल. तुम्ही माझं अस्तित्व संपुष्टात आणा पण आनंदीच्या बाळाला जन्म द्या. मी माझ्या कुटुंबाला यापेक्षा जास्त दुःखात नाही पाहू शकत. माझा त्याग स्वीकारा. तथास्तु. चिंगी, जेमतेम 2 वर्षाचा सहवास आपला. त्यानंतर फक्त फोटोतनं तुला मोठं होताना पाहिलंय मी. तुझ्या बरोबर खेळायला नव्हते, तुला काही शिकवता आलं नाही, तुझ्यावरती संस्कार करता आले नाही, तुला हसताना रडताना जवळ घेता आलं नाही मला. तुला जवळ घेऊन तुझे अश्रू पुसता नाही आले. तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही मला. तुझ्या आठवणीत मी फक्त फोटोतली एक बाई उरून राहिले. आई म्हणजे काय तर इतरांच्या आठवणीतली एक व्यक्ती. या गोष्टीचं मला खूप खूप वाईट वाटतंय. पण चिंगी, तुझ्या बाबांनी काही कमी पडू दिलं नाही हो तुला. तुझा बाबा तुझी आई झाला, बाबा झाला, त्यांनी खूप प्रयत्न केले तुझी आई होण्याचा. पण लहान बाळाला त्याची आई हवी असते ना. मग आनंदी आली तुझी आई बनून. तिने तुला प्रेम दिलं, माया लावली, तुला चांगल्या गोष्टी शिकवल्या. मला खूप वाईट वाटायचं, राग यायचा आनंदीचा. ती तुझ्यासाठी महत्वाची होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केले. पण नंतर मला माझ्या मर्यादा लक्षात आल्या आणि आनंदी तुझी आई झाली. खूप मोठी हो, खूप शिक. हे बघ, जगताना ना तुला बऱ्याचदा खूप अडचणींना सामोरं जायला लागेल. काहीही घडू शकतं. तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेव, तुझी आई नेहमी तुझ्या बरोबर असेल. आई म्हणजे मी नाही, आनंदी. आनंदी नेहमी तुझ्या बरोबर असेल, मला खात्री आहे. तिची मोठी मुलगी म्हणून ती नेहमी तुझं नाव घेईल. मला आता चिंता नाही. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना, तुला, बाबाला, आनंदीला, सगळ्यांना सोडून खूप दूर जाणार आहे. तुला हवं ते तू शिक, मोठी हो,
तुला हवं ते कर. आपलं आयुष्य खूप छोटं असतं. ते जगताना ना जास्तीत जास्त गोष्टी शिकायच्या असतात, मिळवायच्या असतात. चिंगी, हे बघ, तू मुलगी आहेस, पण तू मुलगी म्हणून कुठेही कमी नाहीयेस. तुझी आजी तुला मुलगा मुलगी या भेदामध्ये अडकवेल, पण तिला माफ कर आणि दुर्लक्ष कर. मला तुला हवं ते कर. मोठी हो. तू मला विसरलीस ना तरी चालेल, पण माझ्या आयुष्यातला तू सगळ्यात मोठा भाग असशील, महत्वाचा. आय लव्ह यू चिंकी. चिंगे, ही मी आहे हे कदाचित तुला जाणवलं असेल ना. ही आठवण लक्षात ठेव बाळा. आई, बाबा, निघते मी तुमच्या दुसऱ्या मुलीसाठी. ती तुमच्यासाठी नातवंड घेऊन येते. तिच्यासाठी मला जायलाच हवं ना. तुम्हा दोघांसाठी मी या जगातनं कधीच निघून गेले, पण आज माझ्यासाठी ही तुमची आणि माझी शेवटची भेट. मला अभिमान आहे मी तुमची मुलगी आहे. तुम्ही किती छान वाढवलत मला. स्वतंत्रपणे जगायला शिकवलं, आत्मविश्वासानं जगायला शिकवलं. हातून कितीही चुका झाल्या तरी आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही हे शिकवलं तुम्ही. मुलगी म्हणून मला कधीही कमी लेखलं नाही. नेहमी माझ्या निर्णयात माझ्या बरोबर राहिला. राघवबद्दल साशंक होतात तुम्ही, तरी सुद्धा माझ्यासाठी तुम्ही त्याला स्वीकारलं. बाबा, असं का करताय? मी गेले ते सुद्धा तुम्ही किती खंबीरपणे स्वीकारलं. खरंच खूप खंबीर आहात तुम्ही दोघं. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की मी नाही तुमच्यासाठी थांबू शकले, तुमच्या सोबत उभं राहायला. कुठल्याही आई वडिलांना वाटतं की आपलं मूल उतार वयात आपल्या जवळ असावं, पण मी गेले तुमच्यापासून दूर. पण त्यानंतर सुद्धा राघवनी लग्न केल्यानंतर तुम्ही आनंदीला स्वीकारलं. तिला तुम्ही मुलगी मानलंय. ती तुमचं सगळं नीट करेल, मला खात्री आहे ना. खरंच माझं सौभाग्य की मला तुमच्यासारखे आई वडील मिळाले. मला अभिमान आहे तुमची मुलगी असल्याचा. पण मला माफ करा, मी आता नाही तुमच्या सोबत थांबू शकत.
बघते मी. देवा, अजून माझ्या नातवाची सुटका झाली नाही रे. जर रामाच्या बाबतीत झालं तर हिच्या बाबतीत नको. आई, तुमचं आणि माझं कधीच पटलं नाही. कसं पटणार? आपल्या दोघींचे विचारच वेगळे होते. हे आज जातीय म्हणून गोड गोड बोलून तुम्हाला आपलंसं नाही करायचंय. मला फक्त इतकंच सांगायचंय की सून म्हणून तुमची काळजी घेण्यात कुठे कमी पडले असेल तर मला माफ करा. आई, आता तरी आपल्या घरातल्या माणसांची किंमत ठेवा. आनंदीला मुलगा हो अथवा मुलगी, त्याला स्वीकारा नातवंड म्हणून. प्रेम करा, माया लावा. आई, आनंदीला मुलगा झाला काय, मुलगी झाली काय, ते मूल, आपली चिंगी, ते आपल्या घराण्याचं नाव मोठं करते. आणि ते बघायला तुम्हाला उदंड आयुष्य मिळो. येते मी. होईल 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 आनंदी. प्लीज थोडा जोर लावा, अजून थोडा. आपलं बाळ सुद्धा सुखरूप असेल, तू सुद्धा सुखरूप. थोडा थोडं पुश करा अजून. आणखीन जोर लावा, थोडा थोडा जोर लावा. आनंदी, चाललीये मी. मला कळतंय आनंदी, आता तुला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. पण काळजी करू नकोस. तुझी सुखरूप सुटका करायलाच मी या जगाचा निरोप घेते, कायमचा. फक्त मला त्रास या गोष्टीचा आहे की तुम्हा दोघांना सोडून मी जाते. मला हे या क्षणी तुम्हाला सांगता येत नाहीये. मी कुठेही तुम्हा दोघांना दुखावलं असेल तर मला माफ करा. राघव, तुझं आयुष्य आनंदीने जितकं सुखी समृद्ध केलंय ना, तसाच तुमचा पुढचा संसारही करा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेतच. अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली आहे. आनंदी, आनंदी, आपल्याला मुलगी झाली. बाळ बाळंतीण दोन्ही सुखरूप आहेत.